आज हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, इन सब के वजह से जो उनकी लाड़की बहन को जो पैसे मिले, इस वजह से हम सब महिला बहुत खुश है। इसलिए रक्षाबंधन के दिन हमारे अकाउंट पे 3000 रुपया आया है, इसलिए हम हमारे भाई को धन्यवाद देते हैं दिल से। मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे मला 2 जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये आले आहेत। हमको पैसे मिले 3000, मला मिळाले, आम्हाला भेटले। मैं खुद सिलाई का काम करती हूँ, कढ़ाई बुनाई का काम करती हूँ। जो सीएम साहब की योजना जो है, वो जो 3000 रुपये मिल गए वो मैं सिलाई काम के लिए ही लगाऊंगी, और आगे जो पैसे आएंगे वो भी मैं सिलाई काम के लिए यूज करूंगी। मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढलेली लाडकी बहीण योजना, त्याचा आम्हाला फार लाभ होते। त्या योजनेचा आम्ही पोरांसाठी काहीतरी उपयोग करू शकतो, किंवा फी साठी आणि काहीतरी एज्युकेशन साठी आम्हाला थोडीफार मदत झाली, आणि मुख्यमंत्र्यांचे फार फार आम्ही धन्यवाद करतो। माहेराची खुण गाठ ही आहेराची दिली भेट ही, ताई मिळणार आता तुला तुझ्या खात्यावर थेट ही, घरारीला तुझ्या मिळाली वाट ही, नारी शक्तीला नवी प्रेरणा। आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं। आम्ही तिघांच्या साक्षीने सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत। हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे। हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते, आणि सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे, आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची, 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था। खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात, म्हणून एका वर्षाचे ठेवले। जर बजेटमध्ये 5 वर्षाचे ठेवता आले असते ना, तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता 5 वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते। खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात, मलाही माझी एक सख्खी बहीण आहे, परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या, लाखो हायचा मला आनंद आहे। आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काय माया आशीर्वाद जे आहेत, हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत। मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे। ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो, याचं मला समाधान, आनंद आहे। याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय, कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील। सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे, आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही। आली 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 लाडकी बहीण योजना।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। यांनी आम्हाला आज लाडक्या बहिणींचं स्वागत करून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। त्यांनी आमच्यासाठी जी माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे ती खूप छान योजना आहे आणि आम्हा महिलांचा सन्मान केल्याबद्दल मी माझ्या भावाचे खूप मनपूर्वक आभार मानते की आजपर्यंत आम्हाला असा भाऊ मिळालेला नाही आणि शिंदे साहेबांसारखा भाऊ आम्हाला जन्मोजन्मी मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना। त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा।